रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत। अगदी छोटासा काठ शिल्लक आहे आणि म्हणजे हे जे ब्लाऊज पीस असतात ना, त्यांचे फक्त वन सेट काठ आलेले असतो, त्यामध्ये आपले स्लीव बनतात आणि त्यातून मी थोडासा काठ इथं बाजूला केलेला आहे। तर अशा पद्धतीने पफ स्लीव आहे, तसंच फ्रंट पार्ट मी तुम्हाला दाखवते। आता आपण इथं बॅक पार्टची डिझाईन बघणार, खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथं करतोय। तर बघा, मी ह्या ब्लाऊजसाठी 6चे शोल्डर घेतलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते 34 मापासाठी मी बनवून घेते। तर ब्लाऊजचा जो गळा आहे, कस्टमरने मला जसं सांगितला त्याप्रमाणे आपण इथं बनवणार। तर बघा, वरची गळा रुंदी मी इथं 3 इंच घेतलेली आहे आणि खाली 3.5 इंच घेतलेली आहे। तसा गळा जो आहे तो पूर्णपणे डीप आपला 10 इंचचा असणार आहे। तुमच्या जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीचा गळा बनवण्यासाठी आपल्याला जे आहे ना, गळ्याची रुंदी थोडी जास्तीची घ्यायची असते। आता इथं मी जास्त का घेतलेली आहे, कारण हा जो काही आहे तो गळा मी म्हणजे बघायला गेले तर ओपन गळ्याचे शोल्डर घेतलेला आहे, पण आपण याला बोटनेकमध्ये बनवणार आहेत, म्हणून मी इथं वर 3 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि स्केलच्या पद्धतीने मी असे आकार दिले। तुम्ही बघू शकता, आपल्याकडे अशी स्केल असेल तर किती आपल्याला सोपं होत असतं आकार द्यायला। जो माझा पहिला आकार होता तोच मला योग्य वाटला, तो मी दुसऱ्या बाजूने देखील असं व्यवस्थित इथं उमटवून घेते। कॅनव्हासवरती गळा आपल्याला असं दोन्ही बाजूने ड्रॉ करायचा आहे, कटिंग मात्र बाहेरची बाजू करायची आहे। आपण बाहेरील बाजूला असं एवढं मार्जिन अशी घेतलेली आहे कॅनव्हास। तर ह्या गळ्यासाठी तुम्ही पट्टीचा देखील वापर करू शकता, म्हणजे वेगळा कापड देखील तुम्ही इथं लावू शकता, पण मी इथं अस्तरवर चिपकवून घेते याला। इस्त्रीच्या मदतीने हा चिपकून जात असतो कॅनव्हास, पेपर कॅनव्हास, आणि त्यानंतर मी त्याला साईडने बघा टिप टाकलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। टिप टाकल्यामुळे काय होतं असतं, ज्या वेळेस ब्लाऊज म्हणजे असं कस्टमर आपले जे धूत वगैरे असतात तेव्हा तो आपला जो कॅनव्हास असतो तो असं पडत नाही, चिपकून राहतो कापडला, म्हणून तिथं टिप टाकून घ्यायची। आता आपण ब्लाऊज पीसच्या शिद्या कापडावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि खालून अशी टिप टाकून घेतली। त्यानंतर आता आपण गळ्यावरती टिप टाकायला घेतलेला आहे। गळ्याचे जसे आकार आहेत ना, बिलकुल सेम त्याच आकाराने आपल्याला टिप टाकायचे आहे। जेवढा महत्त्व आपल्या आकाराला असतो ना द्यायला, म्हणजे आपण एकदम फिनिशिंगने आकार दिलेला असतो, तेवढाच फिनिशिंगने ब्लाऊज देखील आपल्याला शिवून घ्यायचं असतं, तेव्हा ते ब्लाऊज परफेक्ट असं येत असतं। जसे कस्टमर आपल्याला गळे टाकत असतात ना, मग सेम टू सेम तसेच आपल्याला बनवता यायला हवे। यासाठी फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे। काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुम्ही जर बघणार तर तुम्हाला नक्की जमेल। प्रत्येक पॉईंटला मी मशीन थांबवते, सुई आतमध्ये राहू देते आणि दाब वर करत आपण असं कापड फिरवतोय, तेव्हा कुठे जाऊन तो पॉईंट परफेक्ट तयार होतो। आता इथं बरोबर 5 कॉर्नर तयार झालेले आहेत। 5 कॉर्नरला आपण बरोबर कट लावणार आहेत। अशा पद्धतीचे जेव्हा गळे असतात ना, तेव्हा बघा, आता आतील वेस्टेज कापड आपण कट करतोय, फक्त 1/2 इंच कापड तिथं राहू दिलेलं आहे आणि 5ही कॉर्नरला बरोबर शिलाई कट नको व्हायला असे कट लावलेले आहेत। शिलाईपर्यंत कट लावायचा, शिलाई कट नको व्हायला याची काळजी घ्यायची। आता हा जो काही आहे तो आपण बॅकपार्ट असं पलटवून घेणार आणि ज्या पाकड्या आहेत ना आपल्या गळ्याच्या, त्या अशा व्यवस्थित काढून घेणार आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने कॅनव्हास असल्यामुळे त्याला छान असा कडकपणा आलेला आहे आणि गळा जो आहे तो एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपला इथं तयार झालेला आहे। तर आता आपण यावर दाबटीप टाकून घेणार आणि खाली देखील दाबटीप देत पूर्णपणे जे आहे ना ते आपण अस्तर स्टिच करून घेणार आहेत। बघा, आता आपलं पूर्ण बॅकपार्ट असं तयार झालेला आहे। आता हा जो काही काठ होता त्यातून मी छोटासा काठ जो आहे ना तो बाजूला करते। आपल्याला तेवढाच काठ वापरमध्ये घ्यायचा आहे अशा पद्धतीने, कारण आपण इथं बघा एक बाजूने हा जो कापड आहे त्याला पट्टी ऑलरेडी फोल्ड आहे। आता दुसरी बाजू ओपन असल्यामुळे थोडीशी तेवढीच पट्टी मी फोल्ड करते आणि फोल्डेडवाली बाजू त्यावर ठेवत असा जो वर्कवाला पार्ट आहे ना बॉर्डरचा, तो फक्त वरच्या दिशेने दिसतोय अशा पद्धतीने आपण ही पट्टी इथं तयार करून घेतोय। आता तयार झालेली पट्टी आपण अशा पद्धतीने इथं व्यवस्थित स्टिच करून घेणार। तर मी शोल्डर चेक करते, कस्टमरचं मी बोटनेकचे शोल्डर घेतलेला आहे,
त्याप्रमाणे मी इथं शोल्डर असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आणि ही पट्टी अशी इथं आपण स्टिचिंग करून घेणार। जेव्हा कस्टमर आपलं ब्लाऊज वेअर करतात ना, तेव्हा बरोबर त्यांना म्हणजे एकदम ताणल्यासारखं एकदम खेचल्यासारखं नको वाटायला, बोटनेकप्रमाणे ही पट्टी इथं आपण लावून घेतोय। म्हणजे पट्टीच्या मदतीने काय होते, आपला जो आहे ना तो बोटनेकवरचा इथं तयार होतोय। तर एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला इथं अशी दाखवते। ही जी ब्लाऊज आहे याची डिझाइन अजून पूर्ण झालेली नाही। तर बघा ही जी लेस आहे ती आपण अशी इथं लावणार आणि बॉल चेन तसंच डायमंड चेन पूर्ण गळ्यावर लावून घ्यायची आहे। तर ही जी आहे ना ते बॉल चेन आणि डायमंड चेन लावण्याच्या आधी आपल्याला शोल्डर जोडणं खूप गरजेचं आहे। शोल्डर जोडल्यानंतर मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ही लेस आहे ती लावता येते। तर बघा हा जो V7000 आहे तो मी इथं तुम्हाला बघा प्रोडक्ट जो आहे ना तो टॅग करून दिलेला आहे, तुम्ही मागवू शकता तुम्हाला जर हवा असेल तर। आणि ही बॉल चेन डायमंड चेन देखील आपल्याला मार्केटमध्ये एकदम इझी अशी मिळत असते। तर बॉल चेन आणि डायमंड चेनची साईज असते, साईजनुसार तुम्ही लहान मोठी आणू शकता। तर हे मला कस्टमरनेच आणून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी जशी आणलेली म्हणजे मी सांगितली होती त्यांना तशाप्रमाणे त्यांनी आणलेली आहे। एकदम छोटी छोटी आणलेली आहे बिलकुल। डायमंड चेनमध्ये देखील मोठी साईज मिळते आणि बॉल चेनमध्ये देखील मोठी साईज मिळते। तर हे लहान मोठ्या साईजमध्ये आपल्याला मिळत असतात मार्केटमध्ये। तर बघा मी एकदम परफेक्ट असा जो आहे ना तो B7000 जो आहे तो ग्लू इथं चिपकवून घेतला आणि त्यानंतर आपण ही डायमंड चेन लावून घेतो। डायमंड चेन लावत असताना वन साईडचा जो आकार आहे तो आपण केला। परफेक्ट पॉइंट येण्यासाठी आपल्याला तो कट करायचे आहे डायमंड चेन इथं। कटिंग झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या बाजूने तिथे व्यवस्थित ठेवतोय की आकार जो आहे ना म्हणजे पॉइंट व्यवस्थित यायला हवा। आणि हा जो B7000 आहे आपला ग्लू तो खूपच एकदम असं पॅक चिपकणार आहे। तर चिपकवल्यानंतर याला थोडं म्हणजे लगेचच हे चिपकत असतं, याला सुकायला देखील अजिबात वेळ लागत नाही कोरडं व्हायला। तर हे लगेचच कोरडं देखील होत असतं आणि एकदम घट्ट असं चिपकत असतं। तर नंतर आपण याला हातशिलाई वगैरे नाही पण केलं तरी चालतं। मी खूपच ब्लाउजांना हे लावलेलं आहे, तर हे निघत नाही, वॉशेबल आहे। धुतल्यानंतर देखील ही डायमंड चेन आणि बॉल चेन जी आहे ती निघत नाही। पण मी एकच ॲडवाइस देते कस्टमरला की तुम्ही ही डायमंड चेन बॉल चेनचा वापर करून तुमचा गळा वगैरे असं सजून घेतायत तर याला होता येईल तोपर्यंत ड्राय क्लीन करा। कारण धुतल्यानंतर काय होतं, ही जी बॉल चेन आहे ना याची चमक जाते, कारण आपण याची चमकची गॅरंटी घेऊ शकत नाही। लगेचच त्याची पॉलिश जाते आणि पॉलिश गेल्यानंतर मग खूप काही दिवसानंतर बॉल चेन काळी पडत असते। डायमंड चेनचे तरी डायमंड जसेचे तसे राहतात, पण मग बॉल चेनचे जे बॉल्स असतात ना गोल्डन ते काळे पडतात हळूहळू, म्हणून त्याला होता येईल तोपर्यंत ड्राय क्लीन करायचं। तर अशा पद्धतीने बघा ही जी बॉल चेन त्यांनी आणली ना त्यांना खूपच बारीक मिळालेली आहे, मग ती दिसतच नव्हती मला तरी अजिबात। तर मी डबल लेअरमध्ये ही डायमंड आपली बॉल चेन लावलेली आहे आणि त्यानंतर मग त्याच्या शेजारी अजून डायमंड चेन लावलेली आहे। तर अशा पद्धतीने लेअरवर लेअर आपण व्यवस्थित असं हे लावून घेतलेलं आहे। लावत असताना दुसऱ्या हाताचे बोटं देखील तिथे चिपकत होते माझे आणि खूपच काळजीपूर्वक मी लेस लावली आणि लेस लावण्यामध्ये माझा बराचसा असा वेळ गेला, म्हणजे थांबत थांबत मला हे ब्लाऊज तयार करावं लागलं। तर आपण ही जी ब्लाऊजची लेस लावलेली आहे वरती बघा पाईपवर लेस मी त्याच्या खाली अटॅच केलेली आहे, तिथं देखील मी ही डायमंड चेन आणि बॉल चेन लावून घेतलेली आहे। तसंच पुढचा जो आहे ना फ्रंट नेक देखील मी मस्त पंचकोनी घेतलेला आहे, त्यामुळे तिथं देखील वन साईड जी आपली ओपनवाली बाजू आहे तिथं लावला गेलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बॅकनेक तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता। तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला मी खूप सुंदर अशी डिझाईन दाखवलेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत। धन्यवाद।